कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. शेतकऱ्यांनी स्वतःचं बियाणं स्वतः तयार करायला हवं, हा एक आदर्श विचार करून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बाभुळगाव या गावातील प्रतीक झिने यांनी यशस्वी शेती करून दाखवली आहे. आता प्रधानमंत्री महोदयांनी जो प्रकल्प सुरू केला होता आर्याचा 2018 साली, त्या प्रकल्पामधून मी सोलापूरला कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे 2 शिबिरे घेतली. त्यामध्ये मला 2020 साली विक्रम बियाण्याचं बीजोत्पादन घेतलं. आता बीजोत्पादन घेताना शेतकऱ्यांनी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी जर बघितल्या गेल्या, पहिल्यांदा पेरणी केल्यानंतर पेरणी करताना आपण खतं कुठली वापरतो ते सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट बीज प्रक्रिया करणे. बीज प्रक्रिया न करता जर केलं तर आता हरभऱ्यावरती जर बीज प्रक्रिया केली नाही, हरभऱ्यासारख्या नाजूक पिकावर, तर मर जास्त येतो. प्रतीक झिने यांनी ऊस हे मुख्य पीक म्हणून आपल्या शेतात घेतलं. त्या पिकाबरोबरच त्यांनी हरभरा हे पीक आंतरपीक म्हणून घेतले. विक्रांत ह्या व्हरायटीला ह्याचं सरासरी उत्पन्न जर केलं आपण एकरी, तर 14 ते 15 क्विंटलपर्यंत जातं. आता ह्या व्हरायटीचं मी पहिली फवारणी घेतली, यावर आळी दिसल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएटच्या 17.8ची, आणि आता हे सध्याच्या स्टेजला जर आपण बघितलं, फ्लॉवरिंग पण आहे आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत पण आहे. आता आपल्या ह्याच प्लॉटमध्ये जिथं पाणी कमी पडलं तिथं घाटे पूर्ण भरलेले दिसत आहेत, आणि इथं पाणी जास्त जिथं आहे तिथं अजून फ्लॉवरिंग सुरू आहे. इथं आपल्याला यावरूनच लक्षात येतं की ह्या व्हरायटीला आपल्याला जर पाणी जास्त दिलं तरी काय अडचण येत नाही, पण ज्या अति जास्त नको, ह्या व्हरायटीला 4 ते 5 पाणी चालतात. पण शेतकऱ्यांचा असं सांगितलं तो शेतकरी असं एक लक्षात घेतात की हरभऱ्याला जास्त पाणी दिलं तर चालतं. आता यामधून मला विक्रम या बियाण्याचं बीजोत्पादन घेतल्यानंतर लक्षात आलं, आपण बियाणं आणतो 90 ते 95 रुपये किलोने, पण तेच बियाणं आपल्या शेतावरती जर तयार केलं तर मी माझ्या विक्रम बियाण्याचं जो उत्पादन घेतलं त्याचा अनुभव सांगतो. मी ते बियाणं माझ्या शेतावरती तयार केलं बियाणं कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या अंतर्गत ते ग्रेडिंग क्लिनिंग करून पॅकिंग केलं, आणि मी वैयक्तिक स्वतःचं बियाणं 85 ते 90 रुपये किलोनं शेतकऱ्यांना विकलं. शेतकऱ्यांनी पिकाच्या बियाण्यासाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वतः बियाणं तयार करायला हवं. झिने यांनी आपल्या शेतात हरभरा हे आंतरपीक घेतले. यातूनच पुढच्या वर्षीसाठी बियाणे ठेवण्याच्या त्यांच्या उपक्रमाला सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राची मदत मिळाली. त्यांच्या मदतीने त्यांनी स्वतःसाठी आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी देखील बियाणं तयार केलं. आता यामध्ये जर आपण ह्यातली दुसरी कुठली व्हरायटी आहे हे जर ओळखायचं म्हणलं तर आपल्या प्लॉटमध्ये जर 10 ते 12 दिवसानंतर ह्यामध्ये फिरावं लागतं. त्यामध्ये फुलामध्ये कुठला बदल दिसतोय का, पानामध्ये कुठला बदल दिसतोय का, ते जर पानामध्ये फुलामध्ये जर बदल असेल तर ते उपटून बाहेर फेकून द्यायचं. आणि ज्या शेतकऱ्याकडं फाउंडेशन आणि ब्रीडर सीड जर असेल तर दोन्ही बियाण्याच्या मधलं, आता हे माझ्याकडं विक्रांत जातीचं बियाणं आहे, विक्रांत आणि विक्रम जर त्या शेजारी पेरायचं असेल तर 3.5 मीटरचं अंतर पहिल्या वर्षी ठेवायचं, आणि दुसऱ्या वर्षी ते अंतर
1 मीटरनं कमी करत 2.5 मीटरवर घ्यायचं. हरभरा पेरणी करताना RCFचं सुपर आणि हरभरा याची पेरणी केली. आणि आता हे फ्लॉवरिंगच्या स्टेजला आता मी आपलं पोटॅश आणलेलं आहे. ते पोटॅश फवारणीमधून देणार आहे मी. पोटॅशसोबत मायक्रोन्युट्रिएंट कॅल्शियम चिलेटेडमधलं कॅल्शियम, सल्फर आणि मॅंगनीज हे सल्फरमधलं फवारणीतून द्यायची गरज. आणि ह्याला सगळ्यात जास्त हरभरा ह्या पिकाला जर गरज म्हणलं तर सल्फरची गरज लागते. स्वतःच्या शेतामध्ये आता इथं 1 एकर आहे आणि खाली नवीन ऊसाची लागवड केली आहे, त्यामध्ये 4 एकरमध्ये आहे. असं 5 एकर माझा हा विक्रांतचा प्लॉट आहे. आता हे मला कृषी विज्ञान केंद्राकडून मिळालेलं आहे, पण आता हे बियाण्याच्या बॅगा पुढील 3 वर्ष मार्केटमध्ये अजून दिसत नाहीत. पण शेतकऱ्यांनी जर शेतकऱ्याकडून जर घेतलं ते फायद्याचं पडतं. आपल्या शेतातल्या पिकासाठी बियाणं आपण स्वतः तयार केलं, गुणवत्तापूर्ण आणि खात्रीशीर बियाणं आपल्याला मिळतं. शिवाय शेतकऱ्यांकडून बियाणं खरेदी केलं की त्यांनाही आर्थिक फायदा होतो.